हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परिमममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ आणि आता मी स्वयंपाकाला लागले. आज मी बनवणार आहे पावभाजी. तर चला आता पावभाजीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. त्यासाठी काय काय साहित्य लागते हे पण तुम्हाला दाखवते आणि आजचा दिवस कसा जातो हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चलो. खूप दिवसानंतर आमच्या घरामध्ये पावभाजी होते. त्यासाठी मी इथे घेतलंय बटाटा चिरून, गाजर घेतलेला आहे, शिमला मिरची, फ्लावर आणि मटार हे सगळं घेतलेलं आहे पावभाजीसाठी. त्यानंतर कांद्याची प्युरी घेतली, टोमॅटोची प्युरी आणि आलं लसूण पेस्ट हे सगळं घरी बनवलेलं आहे मी. कोणतीही गोष्ट रेडीमेड नाहीये. त्याच्यानंतर सगळ्या भाज्या चिरून स्वच्छ धुवून घेतल्या. त्यामध्ये आता पाणी टाकले मी जेवढं हवंय तेवढं शिजण्यासाठी आणि आता कुकर लावून त्याच्या जवळजवळ 4 ते 5 शिट्ट्या काढून घेणार आहे. 4 ते 5 शिट्ट्यांमध्ये भाज्या चांगल्या मऊसूत शिजून जातात. तर आता मसाले पण मी पावभाजीसाठी काय काय आहेत फ्रीजमध्ये अवेलेबल ते बघतीये, कारण पावभाजीचा मसाला थोडासा शिल्लक आहे. मग मी ॲडजस्टमेंट म्हणून बाकीचे जे घरामध्ये मसाले होते ना वेगवेगळ्या प्रकारचे, तर ते सगळे घेतलेले आहेत आणि सगळे मिक्स मसाले करून पावभाजी केली ना खूप छान लागते. एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा. मी पावभाजी मसाला कधी आणते कधी आणत नाही. घरचेच हे सगळे मसाले एकत्र करून पावभाजी करते. छान लागते पावभाजी, मस्त लागते. बाहेरच्या पेक्षा सुद्धा घरी बनवलेली छान लागते. आणि तुम्ही तर बघत आलाय माझ्या ब्लॉगमध्ये मी कोणताही पदार्थ असो घरीच बनवते. बाहेरचे पदार्थ जास्त आणत नाही, घरी बनवण्याचा प्रयत्न करते. कारण आपण आपल्या स्वतःच्या हाताने जेव्हा बनवतो ना तेव्हा ती मजा काही वेगळीच असते. आणि मला स्वच्छता बाहेर जर नसेल ना तर मला अजिबात खायची इच्छा होत नाही. म्हणून मग मी घरच्या घरी जास्तीत जास्त करून बनवते. तर आता परी पण उठली होती, तिच्यासाठी आता चहा ठेवते. तिला चहा लय आवडतो, त्याच्यामुळे पहिला चहा करावा लागतो तिला उठल्यानंतर. तर ती आता ब्रश करते, तोपर्यंत म्हटले चहा ठेवावा. एक साईडला पातेले ठेवले मी पावभाजीसाठी. तेल टाकलं, तेलामध्ये आता कांद्याची प्युरी टाकलेली आहे आणि प्युरी छानपैकी आता परतून घ्यायची जोपर्यंत त्या प्युरीला तेल सुटत नाही तोपर्यंत. म्हणजे कांदा छान गोल्डन ब्राऊन भाजला ना त्यानंतरच त्याच्यामध्ये आपल्याला आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकायची आहे. आलं लसूण पेस्ट मी कधीच विकत आणत नाही, घरच्या घरीच बनवते आणि घरची बनवली ना त्याची टेस्ट चांगली लागते बाहेरच्यापेक्षा तरी. म्हणून मग मी जेवढं जमेल तेवढं घरी करण्याचा प्रयत्न करते. तर आता टोमॅटो प्युरी पण घेतलेली आहे, ती पण टाकली त्यामध्ये. हे सगळं आता छानपैकी परतून घेणार आहे चांगलं तेल सुटेपर्यंत. आता भाज्या बघू शकताय, कुकर मी खोललाय आणि कुकरमध्ये सगळ्या भाज्या छानपैकी शिजवून घेतलेल्या आहेत. आता हे एक्स्ट्राचं पाणी काढून घेतले मी त्यामधलं आणि भाज्या सगळ्या स्मॅश करून घेते. माझ्याकडे स्मॅशर नाहीये, पण पळीनेच मी बारीक करते. स्मॅशरची इतकी काही गरज पडत नाही. मला वाटतं की कधीतरीच आपण पावभाजी असे वेगवेगळे पदार्थ बनवतो आणि त्याच्यासाठी एवढ्या महागाच्या गोष्टी आणून घरामध्ये ठेवणं मला तरी ते म्हणजे हे वाटत नाही, काय म्हणते त्याला, व्यर्थ वाटत नाही. तर वर्थ वाटत नाही. आणि आता छानपैकी सगळे मसाले टाकलेले आहेत मी कांद्याच्या प्युरीमध्ये, टोमॅटोच्या प्युरीमध्ये. आणि हे मसाले चांगले परतून झाल्यानंतर त्याला तेल सुटेपर्यंत परत पुन्हा थोडंसं पाणी टाकून परतून घेतलेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल मसाला छानपैकी शिजला आहे. आणि आता ह्या सगळ्या भाज्या स्मॅश केलेल्या ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये टाकायच्या. हां, आणि तुम्ही ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट टाकू शकता, तुम्ही ॲडिशनल म्हणून कलर टाकू शकता. आणि कलर नको असेल तर तुम्ही बीटसुद्धा ह्याच्यामध्ये वापरू शकता. बीट माझ्याकडे अवेलेबल नव्हतं म्हणून मग मी गाजर वापरलेलं. खूप छान आणि टेस्टी भाजी बनते. तर हे अमूलचं बटरसुद्धा मी त्यामध्ये टाकणार आहे, अजूनच छान टेस्ट येते पावभाजीमध्ये. आणि पावभाजी आपली आता रेडी झालेली आहे, उकळी फुटते पावभाजीला आणि छानशी अशी तरी पण आली आहे. घरच्या घरीच मी पावभाजी जास्तीत जास्त करून आम्ही बाहेर खातच नाही, कधीच खात नाही. मला तर आठवतच नाही मी आम्ही कधी बाहेर खाल्ली आहे. घरीच बनवते, एकदम टेस्टी आणि काय सांगू तुम्हाला, लई भारी होते. आता ह्याचा वास तर एवढा भारी येत होता ना. ताट मी केलंय आणि आता आम्ही जेवायला बसणार आहे. सकाळच्या वेळेलाच ही पावभाजी बनवली होती, खूप छान आणि मस्त झाली होती. खूप दिवसानंतर बनवलेली त्याच्यामुळे मग मी खायला घेतलेली. त्यानंतर मग आज स्वामी प्रकट दिन होता, त्याच्यामुळे मी संध्याकाळच्या वेळेला आहे ना जप करायला घेतला आणि 108 वेळा जप केला मी. जेवढ्या वेळा आपल्याला होईल ना तेवढ्या वेळा जप करायचा. सकाळच्या वेळी मी फरशी पुसून उंबरठा पूजासुद्धा केलेली होती. खूप छान वाटतं. ज्या दिवशी स्वामी प्रकट दिन असतो किंवा गुरुवार असतो ना त्या दिवशी नक्की उंबरठा पूजन आपण केलं पाहिजे. आणि संध्याकाळच्या वेळेला जितक्या जितक्या वेळा आपल्याला शक्य होईल ना तितक्या वेळा आपण स्वामी जप केला पाहिजे. तर मला तर एवढं पॉसिबल नव्हतं, मंदिरात जायला तर मला झालंच नाही. म्हणून मग मी घरातल्या घरातच स्वामी जप केला आणि खूप छान वाटतं, मन प्रसन्न वाटतं, हलकं हलकं वाटतं असं मला वाटतं. म्हणून मग छानपैकी जप करून घेतला. त्याच्यानंतर मग मला भाज्या पण आणल्या होत्या मी बाजारामधून, बाजारामध्ये गेले होते मी. तर खूप साऱ्या भाज्या घेऊन आले, कारण शुक्रवार आणि मंगळवार बाजार आमच्याकडे असतो. मग म्हटलं की आपण
भाजीला घेऊन यावं, भरपूर दिवस झालं सगळं भाजीचं संपलेलं. मग सगळ्याच भाज्या घेऊन आले माझ्या आवडीच्या. तांदूळच्याची भाजी तर मला खूप आवडते, आळूची पानं खूप छान भेटली, मेथीची भाजी, कोथिंबीर, बाकीच्या सगळ्या भाज्या. आणि आज स्वामी प्रकट दिन असल्यामुळे देवाला नैवेद्य म्हणून पुरी भाजी आणि खीर बनवलेली तुम्हाला दिसत असेल. तर हे करायला ना अख्खा दिवस माझा गेलेला होता. सगळ्या भाज्या व्यवस्थित करणं, बाजारात जाणं, स्वयंपाक करणं, सकाळचा पावभाजीचा सगळा घाट होता. दिवसभर नुसती कामं कामं कामच होती. काल मी खूप थकलेली. आज एडिटिंग करते मी हे सगळं तुम्हाला, आणि थोड्या वेळाने व्हिडिओ पण तुमच्यापर्यंत येणार आहे. तर आता जेवण वगैरे झालं संध्याकाळचं. त्यानंतर मग मी सगळी भांडी क्लीन करून घेतली आणि किचन वटा काहीसा असं दिसतोय. मला संध्याकाळची ना भांडी खरकटी ठेवून अजिबात झोप येत नाही. संध्याकाळचे 11:30 वाजले होते तरीसुद्धा मी भांडी सगळी घासून घेतली. आणि संध्याकाळी आता झोपायला गेल्यानंतर परीने बघा हा पराक्रम करून ठेवलाय. तिची जी डॉल होती ना, तिला दनन बनवली आहे. ती अशी इतकी विचित्र दिसत होती ना, तिला म्हटलं अगं झोप येणार नाही मला, ही काय बनवलंय. तर कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.